सो हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही बाहेर आलोय शूट साठी आणि माझ्यासोबत आहे सागर, भक्ती, विजय सर, पांडुरंग सर. सो आमचं एक खूप छान असं कॉमेडी व्हिडिओ येतोय, तर त्या शूट साठी आम्ही इकडे आलोय. भक्ती, कुठलं लोकेशन आहे का? हा लोकेशन कुठलं आहे? साताऱ्यामध्ये आलोय आम्ही. आणि बघा इकडे आहे भक्ती आणि मला गावलेले आहेत 20 रुपये. हे बघा बघा बघू ग, वल्ली आहेत. हिला पानामध्ये सापडले 20 रुपये. गणपती विसर्जनच्या वेळेस पडले असतील किंवा असं देवासाठी टाकले. आता थोडासा आम्ही मागे जातो. तर आपला आता सीन लागलेला आहे. इकडे आहे पुढे सर. सागर. तर आमचा इथला सीन झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. है ना ग, भूक लागली? काय खाल्लं तू? तर काय नाही. मी पण काहीच नाही खाल्लं. त्याच्यामुळे माझी गाडी उलटी. हा, मग मी तेच म्हणलं, उलटी ज्यांना होती ना काहीच खायचं नाही, कारण की ते सगळंच बाहेर काढतं उलटी आल्यानंतर. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट नाश्ता करायला. चला बोला काहीतरी सर, 2 शब्द. काय बोलायचं? काहीतरी बोला की, म्हणजे 2 शब्द काय बोलायचं? बोललो की 2 शब्द. तू बोलली 2 शब्द बोला. 2 शब्द. बाबा तुम्ही इथलेच आहे का हो? बाबांचे दात अजून आहेत. मग ते म्हणून तर एवढं उभा आहेत ना. दात असलं तरच माणूस स्ट्रॉंग आहे. पण आहेत ना सगळे. खालच्या पाठी 5 वर्ष झाली. 75 वर्ष. हो 75 वर्षाचे. तरी असं थांबलं तुम्ही, असं म्हणजे थरथर नाही काय गाय राखतात. होय ना. मालच्या पाण्याला द्या की 2 रुपये. 2 रुपये घ्या. भक्तीने पैसे दिले तुम्हाला. 20 रुपये दिले. 20. बोला कशा ते घाम घाम ना, घाम घाम. करशील बाय माझ्या अंगावर तू. तोंडात बाहेर काढून बस. तिकडे डग आहे रिया, डग दिसतंय का? पांढरं पांढरं पांढरं. हो कासपटर पण ढग असतात सर, सगळं ढगातच असतं. किती कासपटर लय वरती वर आहे ते. मी गेलतो ना त्या ढगातच होतो. आहे ना सागर. कासपटरकडे जाताना एक सर पॉइंट असला खतरनाक दिसतो ना, लय जबरदस्त आहे बघण्यासाठी. माहिती मला दोन्हीकडे. येस, पलीकडल्या दोन्हीकडे. इकडं पण तळी, तिकडं पण तळी. मधनं असा रोड आहे. चाललंय तुझं? कोणाला शूट करत? मी जाऊ का वरती? अशी. तर फ्रेंड्स, आम्ही आता जेवण करायला बघा ह्या राजधानी पॅलेस मध्ये उतरलेलो आहे आणि पावसाने हजेरी लावलेली आहे इकडे. तर आता आम्ही करणार आहोत इकडे जेवण. तर बघा किती मस्त हॉटेल आहे. चलिए हॉटेल बहुत अच्छा है ना. हाँ अच्छा है लेकिन बहुत. मी त्यांना मोबाईल देऊन येते. माझा ब्लॉग घ्या सर, माझा ब्लॉग घ्या ना, चालू आहे. धन्यवाद सर. नमस्कार. दादा आले. हो खरंच. तर आता आम्ही तिकडे जेवण करायला बसणार आहोत आणि आता मी करत आहे. मी आणि बघा 2 हँड वॉश आहे. पुश करायचं. माझा पत्ता तिथं पुश करायचं.
तर फ्रेंड्स पूर्ण तब्बल 1 तासानंतर प्लेट्स लागलेल्या आहेत. आता ऑर्डर कधी येतात काय माहिती. सो फायनली आमचा ऑर्डर आलेला आहे आणि आम्ही ऑर्डर केलं होतं ग्रीन पीस आणि पनीर. तर इथले वेटर आता सगळ्यांना जेवण वाढत आहेत आणि मी मागवली आहे नान बटर रोटी. कसं आहे, मस्त आहे का, भारी आहे ना. चला मग आता आपण जेवण करून घेऊ. तर आमचं जेवण वगैरे आता सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो इकडे डायरेक्ट कास पठार. कास पठारला चाललो. तर फ्रेंड्स इकडे बघा, भक्तीला त्रास होतोय गाडीचा. तर वॉमिटिंग होत आहे तिला, त्याच्यामुळे ती उन्हामध्ये बसली आहे थोड्या वेळ. तर फ्रेंड्स आम्ही साताऱ्याच्या पुढे एक कुठला तरी घाट आहे, त्याचं नाव नाही माहिती मला, फर्स्ट टाइमच मी चालली आहे. तर बघू आपण पुढे जाऊन. बघा सगळे पुढे गेलेलेत, सगळे पुढे गेलेत. पाऊस पडत होता थोडं थोडा आणि कॅमेरा भिजेल म्हणून त्यासाठी छत्री घेतली होती, पण आता पाऊस थांबला त्याच्यामुळे मी छत्री घेऊन चालली अशी. आणि पुढचा व्ह्यू इतका मस्त आहे, इतका भारी आहे, तुम्हाला मी दाखवते. चला, हे बघा. तर फ्रेंड्स आम्ही आता इकडून चाललोय. आम्ही इथे रील्स वगैरे शूट केले, एक सीन घेतला आणि रील्स पण काढलेत मी. तर आता आम्ही इथून निघतोय. बघा सगळे पुढे जाऊन थांबले तिकडे, कास पठारला जायचंय. तर चला आता आपण निघूया तिकडून. भक्ती तिकडे बसली, भक्तीला त्रास होतोय गाडीचा, तिला मळमळत आहे. तर चला आता डायरेक्ट कास पठारला. सो फ्रेंड्स फायनली आपण कास पठारला आलेलो आहोत आणि आपली गाडी इथे पार्क केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती लोक इथं पर्यटक आलेले आहेत. एवढी गाडी, एवढी माणसं आलेत बघायला. काय सांगून कसं सांगू, कळणारच काय. अरे ही लय जागतिक दर्जाचं आपलं नशीब आहे की इथे बाहेर आउट ऑफ लोक येतात. तर म्हणजे मी बघितलं नाही ना, बघितलं माहिती नव्हतं तुला. म्हणजे स्पेशल काय नाही, पण वेगवेगळ्या कलरची फुलं बघायला मिळतात एवढंच. तर इथे आपल्याला अशा ट्रॅव्हल्स मध्ये जावं लागतं. इकडं आहे तिकीट काढायचं. किती आपण 1 2 3 4 5 जण, 5 जण आहोत आम्ही. तर फायनली मी तिकीट काढलं आहे आणि पर पर्सन 150 रुपये आहेत. सो फायनली आपण कास पठारला पोचलो आहोत आणि हे आहे एंट्री करायचं गेट. तर चला आता आपण बघूया. धडकला सागर तो का सर तेवढे रोमॅन्टिक हे कास पठार. कास पठारच्या आतमध्ये आणि बघा असं लोकेशन आहे कास पठारचं. तर फ्रेंड्स बघा हे आहे कास पठार साताऱ्यामधलं. रंगबिरंगी फुलं आपल्याला बघायला मिळणार आहेत. कलर कलरचे, लिव्हेंडर, पिंक, येल्लो, हो का व्हाईट पण आहे. एवढ्या नथा, नाकातल्या नथासारखी बघा असं चमकायला लागलं सोन्यासारखे. हे बघा अशा प्रकारे बांधलेत. लोक एन्जॉय करतात. हे बघा मस्तपैकी फुलामध्ये बसून.
हा असा चालण्यासाठी रोड आहे बघा. फॉरेनरचे पण येतात वाटतं बाहेर गावचे बघण्यासाठी, कास पठार बघण्यासाठी. भक्ती राहिली मागे, चल भक्ती. फुलंच दिसणार इकडे तुम्हाला, बाकी काहीच नाही दिसणार फुलं शिवाय. आणि हे फुलं बघण्यासाठीच लोक इकडे येतात, कास पठार. तर आपल्याला इकडे एक सीन घ्यायचा आहे. जसं आपण शूट करत करत आलेलो आहे तसं आपला अजून शूट बाकी आहे. मग ते सीन घेण्यासाठी आपण इकडे कास पठारला आलो आहे. मग या फुलामध्ये आपल्याला सीन घ्यायचा आहे, थोडंसं फिरायचं आहे, मग निघायचं आहे. सो चला. डॅम आहे काय इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण बघायला भेटतात. ते धुकं बघा ना, धुकं. सो फ्रेंड्स, आम्ही फिरत फिरत एक्झिट गेटपाशी पोचलेलो आहोत. तर खूप छान वाटलं. खूप असे वेगवेगळे आम्ही फुलं इथे पाहिले आहेत, पाहायला भेटलेत आम्हाला. खूप मस्त असा निसर्ग आहे. खूप छान वाटलं आम्हाला येऊन. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खूप मस्त आहे फ्रेंड्स इकडे, तुम्ही पण नक्की विजिट करा, तुम्हाला आवडेल नक्कीच. फ्रेंड्स, आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवर चाललो आहे. तिथे खूप मस्त असं तळ आहे. आम्ही पाहिलेलं नाही आहे, पहिल्यांदाच आलो आहे. तर चला आपण त्या तळापाशी जाऊयात आणि मस्त फोटो आणि रील्स आणि तिथं बाकीचं शूट करून घेऊयात. धुकं यायला लागले आता जसं जसं गारठं व्हायला लागलं. सो फ्रेंड्स बघा, हेच ते तळ आहे जे बघण्यासाठी लोक येतात आणि आम्ही पण आलेलो आहोत. सर कप बघा. किती जण आहेत आपण? 5 जण का? तर फ्रेंड्स, आम्ही सगळं कास पठार काय ग कास पठार बघून आलोय. आणि इतकी थंडी वाजायला लागली, जाम थंडी वाजते आम्हाला. मग त्यासाठी आम्ही इथं घेतला आहे बघा लेमन टी. आणि हा टी पण पिऊ वाटत नाही, असं मळमळते, म्हणून मी असंच ठेवलाय बघा. अशा प्रकारचा लेमन टी आहे. तर आता आम्हाला निघायचंय. इथं आहे भक्ती, विजय सर. तर बसलोय, खूप थंडी वाजते. अजून एक सीन राहिलाय आमचा, तरी शेवटचा एकच राहिला ना सर आपला सीन. शेवटचा एक सीन राहिलाय, तो घ्यायचा आहे आणि निघायचंय. खूप थंडी वाजते, सो धुकं पडलंय सगळं, असं गार क्लायमेट झालाय एकदम. तर चला आता आपण इथून निघूयात. सो आता आम्ही इथून निघालो आहोत आणि आता दुसऱ्या लोकेशनवर चाललोय जिथे धबधबा आहे, तिथे चाललोय. आता आपण आलेलो आहे धबधब्यापाशी. तिथं जे की आपल्याला तिथं एक शेवटचा सीन घ्यायचा आहे आणि तो सीन झाला की आपल्याला इकडून निघायचं आहे. आणि आपली टीम बघा इथं थांबलेली आहे. पांडुरंग सर, विजय सर, भक्ती, ते धबधबा बघत आहे तिकडचा. बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे धबधबे आहेत तिकडे. 1 2 3 लेयर आहेत. आणि बघा इथं कसं खडक टाकलं मोठे मोठे. तिथं एक आहे एक धबधबा खाली, म्हणजे 4 लेयर आहे. खडक बघ ना खाली कसं. आता इथे एक सीन घ्यायचा आहे आपल्याला. खूप थंडी वाजते, असं गारटलंय. बघती तर बघा कशी थांबली, थंडी वाजायला लागली तिला. थंडी खूप वाजते, त्याच्यामुळे तिथं पाण्यात जाऊ वाटत नाहीये. आता इथं काय करू माहिती का, एक आता एक काय त्याला म्हणतात, एंडिंग, हॅपी एंडिंग. काय आता अंदाज मी असं माझा सीन लागलाय बघा. ओके, सगळा अंदाज चाललंय. थांबा, ऍक्शन घ्या, ऍक्शन.
सो फ्रेंड्स फायनली आमचं शूट वगैरे झालंय आणि आता आम्ही चाललोय बारामतीला. खूप लेट झालंय आणि खूप थंडी वाजत आहे. सो चला आता आपण निघूया तिकडून. तर फ्रेंड्स बघा, आम्ही दुपारी जेवण केलं होतं, तिकडं पोचलोय परत या हॉटेलमध्ये, पॅलेसमध्ये, राजधानी पॅलेस. तर भक्ती थांबली इथं माझी वाट बघत. आम्ही जिथं जेवण केलं होतं दुपारी तिथेच आलोय परत. जाता जाता जेवण करावं म्हणलं, कारण की दिवसभर आम्ही एवढं थकलोय, भूक लागली आणि इथलं जेवण पण टेस्टी होतं. सो मग म्हणलं जेवण करावं आणि मग घरी जावं. तर बघा ह्या पॅलेसमध्ये आलेलो आहोत आपण. सो फ्रेंड्स आम्हाला एवढी भूक लागली होती की मला ब्लॉग घ्यायचं पण सुचलं नाही. सगळं झाल्यानंतर आठवलं की ब्लॉग घ्यायचा होता. सो आमचं जेवण झालंय, आता आम्ही सगळे जाणार. खूप झोप आली आम्हाला सगळ्यांना. तर फ्रेंड्स फायनली आम्ही बारामतीला पोचलोय आणि खूप उशीर झालाय. 11:30 का 11:15 वाजलेत. मी चेंज केले. मी चेंजसाठी काय कपडे आणले नव्हते, तर भक्तीचेच कपडे मी घातले. आणि मागं भक्ती फ्रेश होऊन ती तिचं आवरती, म्हणजे झोपायची तयारी चालू आहे. आता मी पण फ्रेश होते आणि झोपते. उद्या सकाळी मला लवकर जायचंय. भक्ती पण उद्या जाणार आहे, परत साताऱ्याला जाणार आहे उद्या सकाळी ती. बाबा माझ्याकडनं काय होणार नाही बाई, तसला अपडाऊन केल्यासारखं. चला आता मी फ्रेश होते आणि झोपते. चला.